नमस्कार मंडळी. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 2. येस, तुम्ही बघू शकता वड्यात दिसते 2 वाजलेत आणि आम्ही रेडी झालो आहोत. तर तुम्ही सगळे विचार करत असाल, बाय द वे कॅप्शन आणि ह्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही चाललोय वेकेशनला. सो आमची फ्लाईट आहे, अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे 5 वाजता. तर अरे यार, मी चांगला तिथे जागा ही केलेली तर तिथे आला तू बॅकड्रॉपचा. म्हणजे आमची आधी फ्लाईट जी आम्ही बुक केलेली ती रात्रीची 2 वाजता होती. तर आम्ही विचार केला की 2ची फ्लाईट आहे, 4 वाजता पोचू आणि मग तिथून बाय रोड आमची जर्नी आहे. सो आपण संध्याकाळी सकाळी 7-8 पर्यंत आपण हॉटेलला वगैरे पोचू असा विचार होता. आणि 11 वगैरेपर्यंत आपण एअरपोर्टला पण जाऊ, त्यामुळे असं एवढं काय वाटणार नाही. पण आमची फ्लाईट रिशेड्यूल झाली. 1 वीक आधी आम्हाला मेसेज आलेला की ड्यू टू विंटर सीझन रात्रीची जी फ्लाईट आहे ती अर्ली मॉर्निंग झालेली आहे. आता आम्हाला अजिबात झोपायला मिळालं नाहीये, कारण आम्ही 1 वाजल्यापासून तयारी करतोय आणि आम्हाला सगळं आवरायला पॅकिंग वगैरे करायला 12 वगैरे वाजले. सो ठीक आहे, जास्त काही नाही बोलणार नाहीये. जसे जसे पुढे जाईल तसे मी ट्रिपचे डिटेल्स देत राहीन. पण येस, वी आर एक्सायटेड, कारण अर्निकाची आणि तिच्या आजीची म्हणजे माझ्या आईची फर्स्ट फ्लाईट असणार आहे. फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स आहे त्यांचा. सो लेट्स सी त्यांना कसं वाटतं, कसं रिॲक्ट करतात ते. आणि आम्ही सुद्धा दोघे एक्सायटेड आहोत त्यांना फ्लाईटने घेऊन जाण्यासाठी. सो आता मी कॅब ऍक्च्युली शेड्यूल करून ठेवली होती कालच आणि आमचा ड्रायव्हर आता थोड्या वेळात पोचतोच आहे. सो आम्ही निघतो आणि तुम्हाला बाकी डिटेल्स व्लॉगमध्ये मिळतीलच. स्टे ट्यून. आता बघ ना, हॅलो. सो फायनली आम्ही पोचलो आहोत आणि वाजले आहेत दुपारचे 12. तर आमचं फ्लाईट एकदम ऑन टाइम होती. फर्स्ट टाइम आम्ही अक्कासाने ट्रॅव्हल केलं, पण खूप छान आहे फ्लाईट आणि एकदम ऑन टाइम होती. म्हणजे 5:05ची फ्लाईट होती, ती शार्प निघाली आणि ऍक्च्युली 6:45 का 6:50चा आमचा रिचिंग टाइम सांगितलेला आम्हाला जेव्हा बुक केलेली आम्ही. बट ऍक्च्युअल फ्लाईट पोचली 6:15लाच आम्ही लँड केलं होतं आणि लँडिंग वगैरे पण त्यांनी एकदम स्मूथली केलं कॅप्टनने. सो फ्लाईटमध्ये एकदम व्यवस्थित होतं. बट आता काय, रात्री आमची झोप तर नव्हती झाली. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आता पुढची लॉंग जर्नी त्याच्यातच झोप होईल, कारण बँगलोरवरून म्हैसूरला यायला 4 तासाची जर्नी आहे. किती डिस्टन्स आहे साधारण? 183 किलोमीटर आहे आमच्या हॉटेलपर्यंत. जाम झोपा काढलाय, नुसतं झोपतच होतो कारण आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. ऑप्शन अजून दमायला झालं असतं. खूप झोपा काढल्या. आणि आमची मस्त इनोवा कॅब बुक झालेली. इनोवा नाही, अर्टिगा होती. अर्टिगा होती का? अच्छा, ओके, अर्टिगा होती. पण डिझायर पण अपग्रेड मिळाला आम्हाला अर्टिगामध्ये. हा, ते कुठल्या ऍपमधून गेलेली आपण? जिथून गो आय बिगो. सो जनरली तुम्ही फ्लाईट बुक करता तेव्हा तुम्हाला ते ऑप्शन्स पण देतात की त्यांना माहित असतं की तुमची फ्लाईट कोणत्या टाइमला लँड होणार आहे. तर तुम्हाला ऍपवरूनच ते ऑप्शन्स येतात की तुम्ही कॅब बुक करू शकता तुमच्या डेस्टिनेशनसाठी. सो भूषणने तशीच कॅब बुक केली होती. 2 दिवस आधीच आम्ही बुक केली होती. जशी आम्ही उबर शेड्यूल केलेली तशी आम्ही ही कॅब पण शेड्यूल केलेली. सो तो तुम्हाला प्रोसेस अजून काय वेगळी असते का? हेच असतं ना प्रोसेस? आय गेस सगळ्या ऍपवर हे ऑप्शन असेल जिथे तुम्ही फ्लाईट तिकीट बुक कराल. माय ट्रिप, गो आय बिगो वर ऑप्शन्स असतात, मग तिकडून बुक करायची. ते उलट बेटर पडतं, कारण स्वस्तात पण मिळून जाते. 3000च्या आतमध्ये माझं ही बुकिंग झालं गाडीचं. आणि बरोबर तो 7:30ची बुकिंग होती, म्हणजे तो 7 वाजता पोहोचला होता तिकडे एअरपोर्टला. म्हणजे आम्हाला अजिबात वाट बघायला लागेल ना. आम्ही डायरेक्ट लँड केलं, सामान घेतलं आणि कॅबमध्ये बसलो येऊन. आणि चांगला होता. आम्ही मध्ये हॉल्ट पण घेतला होता ब्रेकफास्टसाठी, कारण आम्हाला चहा प्यायचा होता मेन. आणि मग थोडंसं आम्ही डोसा वगैरे पण खाल्ला, तर तिथे आम्ही अर्धा तास थांबलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आता हॉटेलवर आलो आहोत. सो एक क्विक छोटीशी रूम टूर देतो आणि मग आम्हाला फ्रेश होऊन जेवढा आज थोडंफार एक्सप्लोअर करता येईल तेवढं करायचं, कारण संध्याकाळी 5:30-6 नंतर इथे सगळे स्पॉट म्हणजे टुरिस्ट स्पॉट आहेत ते बंद होतात. सो म्हैसूरमध्ये आम्ही आहोत 2 दिवस, आज आणि उद्या. सो जेवढं जमेल तेवढं आम्ही कव्हर करणार. आधी तुम्हाला दाखवते रूम टूर. सो एंटर केल्या केल्या मोठा मिरर आहे राईट साईडलाच, फुल मिरर आहे. सो तुम्ही ते छान रेडी होऊ शकता. यू कॅन सी माय अटायर ऑल्सो. आणि हे बघा, हे मस्त आहे.
झुडिओमधून घेतलेलं मी, फक्त 99 रुपीज आहे आणि हे छान दिसतं, खूप नाजूक आहे, म्हणजे एलिगंट आणि एकदम सिम्पल मस्त आहे. नेक्स्ट टाइम झुडिओमध्ये गेली तर अजून घेईन. आणि दिस इज अवर वॉशरूम. वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे. देन हा आहे आमचा रूम. तर इथे एक सिटिंगला त्यांनी छोटा सोफा दिला आहे. इथे आहे आपला टीव्ही, त्याच्यानंतर छोटंसं टीव्ही युनिट आहे. स्टडी टेबल टाईप इथे दिलेला आहे. इथे पण एक चेअर आहे, सो यू कॅन सिट रिलॅक्स. आणि हा आहे बेड. बेडच्या दोन्ही साईडला पण ड्रॉवर्स आहेत. अँड इथे हे छोटेसे पफ आहेत ऍक्च्युली, हे बसायला किंवा बेडवर चढायला यूज होऊ शकतात. त्याच्यानंतर इकडे फ्रीज आहे. त्याच्यानंतर हा पण स्टोरेजसाठी ऑप्शन आहे खाली. इथे पण वरती स्टोरेज प्लस हे त्यांचे आपल्याला मिळतात ना, पाणी, कॉफी, हे ते सगळं. आणि हे आहे कॅबिनेट ह्याच्यासाठी, स्टोरेजसाठी. सो छान आहे. आणि काय आहे रे रेट? 1500 to 2000 मध्ये मिळून जातो मला. म्हणजे वीकेंडला 2000 रुपीज येतात मला. 2 दिवसाचे 4200 झाले 2 दिवसाचे. सो तसे बघायला गेलं तर बऱ्यापैकी स्टेजचे ऑप्शन्स आहेत. स्टेजचे ऑप्शन्स खूप आहेत या आजूबाजूच्या गल्लीमध्ये. खूप सारे ऑप्शन्स आहेत स्टेजचे. आणि आपला आहे तो मार्केट पासून जवळच आहे. मार्केट पासून जवळ पण आहे. आणि इथून मैसूर पॅलेस फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. हा, सो म्हणजे आम्ही वॉक करत पण जाऊ शकतो असं रात्री आम्हाला जायचं झालं तर. पडेल नाही, लेट सी, बघू जर लाइटिंग बघायला. काय आता तर आम्ही जाणार आहे. सो चला आता फ्रेश होतो आणि मग भेटतो. सो आम्ही फ्रेशन अप वगैरे झालो, जेवलो आणि निघालो म्हैसूर सिटी एक्सप्लोअर करायला. खूप कमी वेळ होता आज आमच्याकडे. तर फर्स्ट आम्ही गेलो सेंट फिलोमेनास कॅथेड्रल चर्चला. हा वन ऑफ द टॉलेस्ट चर्च इन एशिया आहे. आणि असे फक्त 3 चर्च आहेत एशियामध्ये. 1936ला याचं कन्स्ट्रक्शन झालं. याला तिकीट वगैरे काहीच नाही आहे. 10 रुपीज फक्त ते लोक चप्पल स्टँडवरती चार्ज घेतात तेवढंच. आणि छोटंसं आहे आतमध्ये, बाहेरून खूप मोठा आहे पण आतमध्ये छोटा आणि नॉर्मलच आहे. तर दिस इज ललिता पॅलेस इन म्हैसूर. इकडे KGF ची शूटिंग झाली होती. ज्यांनी कोणी KGF सॉरी केतरीची शूटिंग झाली होती. KGF नाही, त्याची शूटिंग झाली होती. सो आम्ही सडनली एका रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं. सो आम्ही रिक्षा बुक करून इकडे आलो. ऍक्च्युली मी येण्याआधी जेव्हा आयटनरी बनवत होतो तेव्हा मी हा बघितला होता, पण समहाऊ आम्ही हा स्किप केला कारण आम्हाला वाटलं हा आमचा होणार नाही. म्हटलं आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही म्हटलं चला लेट्स गो. आणि मस्त शांत आहे यार. चंद्र पण मस्त दिसतोय. आणि इथे 100 रुपयाच्या तिकीटमध्ये चहा बिस्किट पण मिळतं म्हणे आतमध्ये. चला खाऊन घेऊया. तर ललिता पॅलेस हा आमच्या हॉटेलपासून एक 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती होता. आणि तिथे फक्त ग्राउंड फ्लोअर जो आहे तो तुम्ही बघू शकता. आणि त्यांचं छोटंसं कॅफेटेरिया आहे तोच फक्त ॲक्सेसेबल आहे. बाकी सगळा वरती जो पॅलेस आहे तो त्यांनी हॉटेलसाठी यूज केला आहे. तर तिथे तुम्ही स्टेसुद्धा करू शकता. त्याचे चार्जेस ऑब्व्हियसली जास्त आहेत त्या रूम्सचे. पण एक रॉयल जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही इकडे स्टे नक्की करू शकता. आणि येस इथे चहा आणि बिस्किट मिळतं तर आम्ही सुद्धा ते एन्जॉय. तर आम्ही निघालो आहोत म्हैसूर पॅलेसकडे. आज लाईट शो असतो सॅटर्डे इव्हिनिंगला. इथून पॅलेस दिसतोय बघा. आमच्या हॉटेलपासून एकदम वॉकेबल डिस्टन्सवर आहे. बरं आता लेट्स सी आम्हाला तिकीट मिळतं की नाही बघू. तर म्हैसूर पॅलेस जर तुम्हाला आतून बघायचं असेल तर 5:30 पर्यंतच त्याचा टायमिंग आहे. 5:30 नंतर ते लोक लाईट अँड म्युझिक शोसाठी आतून एंट्री बंद करतात. लाईट अँड म्युझिक शोचे तिकीट्स वेगळे असतात. तर एव्हरी मंडे टू वेनसडे 7 to 8 PM आणि सॅटर्डेला 8:15 to 9:15 कन्नडमध्ये हा शो असतो. आणि जर तुम्हाला इंग्लिश शो हवा असेल तर तो थर्सडे टू सॅटर्डे असतो 7 to 8 PM साठी.
आणि ॲडल्टसाठी याचं तिकीट आहे 120 रुपीज आणि जर चाइल्ड असेल 10+ इयर तर 50 रुपीज तिकीट आहे. खूप गर्दी असते इकडे या शो बघण्यासाठी. ॲक्च्युली कन्नडमध्ये आम्हाला बघायला लागला कारण आम्ही सॅटर्डेला पोचलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला टायमिंग नव्हता माहिती, तर आम्हाला 8:15चा टाइम कळला म्हणून आम्ही गेलो. पॅलेस लाईट शोला आलोय, अजून चालू नाही झालाय शो, चालू होईल आता. ब्लॅकआउट आहे. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 2 इन म्हैसूर. तर काल आम्ही काय काय पाहिलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याच्याबद्दल डिटेल्स जेवढे आम्हाला जमतील तेवढे द्यायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. आणि आता मी छान म्हणजे रेडी झालो आहोत सगळे उठून आवरून. आणि आता मी निघतोय, खाली ब्रेकफास्ट करणार आहे हॉटेलमध्येच. आणि मग आम्ही फर्स्ट जाणार आहे चामुंडी हिल्स जिथे आहे चामुंडेश्वरी माता. आणि त्याच्यानंतर आम्हाला करायचं म्हैसूर झू आणि लास्ट आहे आमचं म्हैसूर पॅलेस. तर म्हैसूर पॅलेसला आम्ही काल इव्हिनिंगला पण गेलेलो, पण तो फक्त लाईट अँड म्युझिक शो बघायला गेलेलो. कारण इव्हिनिंगला गर्दी खूप असते आणि तो शो काल म्हणजे सॅटर्डेलाच असतो, संडेला नसतो, म्हणून आम्हाला मिस नव्हता करायचा. बट ऍक्च्युली असं काही त्याच्यामध्ये हे नाहीये. 1 तास उगाच त्यांनी तो लाईट्स उगाच दाखवतात तिकडे, त्यांची स्टोरी काहीच कळत नाही. ती कन्नडमध्ये आम्हाला मिळाला तो स्लॉट कन्नडवाला होता आणि आय थिंक इंग्लिशवाला पण एवढा काही कम समजणार नाही, कारण की त्यांचा ऍक्सेंट आपल्याला माहिती आहे कसं असणार आहे. बट साऊंड क्वालिटी पण एवढं खास नाही आहे, म्हणजे लांबून लांबून असा आवाज येत राहतो जे डायलॉग्स वगैरे आहेत, तर त्यामुळे काय माहिती ते समजेल की नाही. बट लाइटिंग्स नंतरची छान आहे आणि एंडला जो पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो, पूर्ण जेव्हा पॅलेस आहे त्याची लाईट्स ऑन होते, तो एकदम सुंदर आहे. सो तो आम्ही बघितलं. अँड तुला काय सांगायचं आहे? हां, आणि इथे लोकल फिरायला तुम्ही ऑटो प्रेफर करा, उबर किंवा ओला ऑटो प्रेफर करा, ते बेस्ट आहे. ओलापेक्षा मी तर म्हणेन उबर, कारण उबर खूप रिझनेबल आहे. आणि लोकल ऑटोच्या मागे तर पाहूच नका, तुम्ही नाही पळणार, ते लोक तुमच्या मागे पळणार. एवढा त्रास देतात आणि बोलणार तुम्हाला की सेम फेअर आहे. तुम्ही उबरवर ऑटोवर सर्च करा, सगळं जवळ आहे. म्हैसूर सिटीमध्येच मोस्टली हॉटेल प्रिफर करा, खूप जवळ आहे. आम्ही तर म्हैसूर पॅलेस चालत गेलो, वॉकेबल आहे. तर ऑटोच प्रेफर करा, एकदम कम्फर्टेबल आणि लगेच अशी समोरच मिळतात. मुंबईसारखं पण इव्हन नाही, 2 मिनिटात बुक होतात, लगेच 2 मिनिटात 1 मिनिटात समोरच असतात उभ्या. त्यामुळे ते लोक येऊन तुम्हाला विचारतात पण, जे इथले लोकल आहेत, की आम्ही तुम्हाला उबर तुम्ही सर्च करताय का, आम्ही त्यांचे फेअर प्रमाणे घेतो, असं तसं पण ते जास्त पण नाहीये. तुम्ही सर्च करून ते फेअर सांगितलं ना, त्याच्यापेक्षा जास्तीच फेअर सांगतात. सो इकडच्या ऑटोवाल्यांना बळी पडू नका अजिबातच. खूप मागे लागतात. ते कमी आहे रेट, पण तरी पण का उबर मध्ये स्वस्तात काम होतं अजून. सो आता पण आम्ही उबरनेच जाणार आहोत चामुंडी हिल्सला. सो आता आम्ही कॅब करणार आहे, कारण तो चामुंडी हिल्स इथून थोडं लांब आहे, म्हणजे 10 ते 12 किलोमीटर आहे आणि खूप हवा लागते, थंड वातावरण आहे, म्हणून आम्ही कॅबने जातोय. अदरवाईज दिवसा तुम्ही ऑटोने फिरू शकता. सो चला आता आधी ब्रेकफास्ट करूया. तर चामुंडी हिल्स हे आमच्या हॉटेलपासून एक 13 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती होतं आणि आम्हाला असं समजलं तिकडे ऑटोचा थोडा इश्यू आहे, म्हणजे तुम्हाला जायला जे व्हेकल तुम्ही घेऊन जाल तेच तुम्हाला यायला बरं पडेल, कारण तिकडे बुकिंग करून तुम्हाला ऑटो मिळणं थोडं मुश्किल आहे. म्हणून आम्ही एक कॅब बुक केली होती. तर त्या कॅबवाल्याला आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे थांबा आणि आम्हाला रिटर्न सुद्धा घेऊन या. तर त्याने त्याचे 1000 रुपीज चार्ज केले ॲक्च्युली. पण आमचा दिवस चुकीचा होता, कारण संडे असल्यामुळे खूप भयानक तिकडे गर्दी होती आणि पाससाठी 100 रुपीजची लाईन होती, पण त्याला पण 2 तास त्यांनी सांगितलं. तर तुम्हाला डिरेक्ट गाभाऱ्यात दर्शन घ्यायचं असेल 5 मिनिट्समध्ये तर 1011 रुपीज देऊन तुम्ही ते दर्शनसुद्धा घेऊ शकता. पण आम्ही बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं. आणि तिकडे एक मोठी पार्किंग बिल्डिंगसुद्धा अवेलेबल आहे, तर बाहेर गाडी पार्क नका करू. तुम्ही मंदिराच्या थोडंसं अलीकडेच ती पार्किंग बिल्डिंग दिसते, तिथे पार्क करून तुम्ही मंदिराच्या आवारात जाऊ शकता इझिली. बाकी तिकडून म्हैसूर सिटीचा व्ह्यू सुद्धा दिसतो. एक छोटासा व्ह्यू पॉईंट त्यांनी बनवला आहे, नॉर्मलच आहे, तिथून तुम्ही म्हैसूर सिटीचा व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकता आणि देवीचं छान दर्शन सुद्धा करू शकता.
तर हा आहे म्हैसूर सिटीचा व्ह्यू, जिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, एक 5 ते 10 मिनिटं थांबून तो व्ह्यू आम्ही एन्जॉय केला आणि तिथून आम्ही निघालो म्हैसूर झूला. तर हे झू आहे ते आमच्या हॉटेलपासून एकदम 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरतीच होतं, एकदम जवळ होतं. तर आम्ही त्या कॅबवाल्याला सांगितलेलं की आम्हाला तू येताना झू जवळच ड्रॉप कर म्हणून. तर तिथे उतरलो. आज संडे असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. पण हा झू बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे तुम्हाला जास्त गर्दी तिकडे जाणवत नाही. 3 किलोमीटरचा टोटल एरिया आहे जो आपण फिरतो आणि सगळे ॲनिमल्स बघतो. या झूचा टायमिंग आहे तो इव्हिनिंगला 5:30 पर्यंतच आहे आणि ह्याचं तिकीट आहे ते आहे 100 रुपीज ईच फॉर ॲडल्ट. मुलांना 10 इयर्स बिलो तरी फ्री आहे आय गेस. आपण इथे खूप सारे ॲनिमल्स आपल्याला बघायला मिळतात आणि खूप छान तुम्ही तुमच्या मुलांसोबत एन्जॉय करू शकता. म्हैसूर का मार्केट and we are going to take some sweets. Mysore Pak. हे आहे म्हैसूरचं फेमस स्वीट शॉप गुरु स्वीट मार्ट. इथूनच बघतो थोडंसं स्वीट. हा हे फेमस गुरु स्वीट मार्ट म्हैसूर पाकसाठी. त्यानंतर आम्ही गेलो होतो इव्हिनिंगला शॉपिंगला. त्याच्यामध्ये मला जरा म्हैसूर सिल्क साडी घ्यायची होती. तर मी हे जिद्दा बाजार एक शॉप बघितलं होतं का यूट्यूब व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये कलर आणले वाटतं. हा चांगला वाटतं. तर बाकी शॉपमध्ये बघाल तर थोडी जास्त रेंज असते साड्यांची, पण ह्यांच्याकडे 1000 रुपयापासून साड्यांची सुरुवात होते. तर मी मला एक आणि आईला एक साडी घेतली आणि सयाजीराव रोडला हे शॉप आहे, तुम्हाला इझिली मिळून जाईल. आम्ही शॉपिंग करून आलो आहे, म्हणजे खूप वेळ झाला ॲक्च्युली येऊन. आता म्हटलं फायनली म्हैसूर सिरीजचे व्हिडिओ आपण एंड करूया. तर जेवढं आम्ही बघितलं तेवढं सगळं कव्हर करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि इन्फॉर्मेशन सांगण्यासुद्धा प्रयत्न केला. होपफुली तुम्हाला युजफुल होईल जर तुम्ही सुद्धा ट्रिप प्लॅन करत असाल तर. सो काही म्हणजे हायलाइटेड पॉइंट्स रिपीट करेन मी. जर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघताय तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन मिळेल. सो जसं की तुमचा म्हैसूर प्लॅन करताय तर बाय प्लेनने येत असाल तर बँगलोरच नियरेस्ट एअरपोर्ट आहे आणि तिथून तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं. 3 to 4 आवर्सची जर्नी असते, 4 आवर्सची जर्नी असते. आणि आजकाल कॅब बुकिंग वगैरे खूप इझी झालंय ह्या सगळ्या ॲप्समुळे, म्हणजे मेक माय ट्रिप, GoIbibo. तर ज्याच्यावर तुम्ही तिकीट्स बुक करता ते लोकच तुम्हाला कॅबचे ऑप्शन्स देतात लगेच. सो जेव्हा कधी तुम्ही लँड करता इमिजिएटली तुम्हाला कॅब मिळून जाते. आणि म्हैसूर खूप छोटा आहे, सो 2 दिवसामध्ये आरामात फिरून होतं. सो त्यामुळे जर म्हणजे तुम्ही ह्या साईडला येताय तर 3-4 डेस्टिनेशन तुम्ही आरामात 7 डेजमध्ये 8 डेजमध्ये कव्हर करू शकता. त्याच्यानंतर म्हैसूरमध्ये फिरायला जे तुम्ही असं हॉटेल बघा स्टेसाठी जे मार्केटपासून जवळ असेल, कारण सगळे लोकेशन एकदम जवळ आहेत. तर आमचं जे हॉटेल आहे ते तर म्हैसूर पॅलेस पासून 500 मीटर्सवरच आहे. तर त्यामुळे एकदम वॉकेबल डिस्टन्सवर आणि मार्केट पण आम्हाला खूप जवळ आहे. त्या मार्केटमध्ये पण आम्ही सगळीकडे चालतच फिरलो आणि शॉपिंग केलेली आहे मी. मला साडी घ्यायची होती आणि मम्मीला पण. सो असं मी प्युअर म्हैसूर सिल्क नाही घेतली, कारण जी त्याने आम्हाला दाखवली मशीन मेड जी होती ती 6950 ला होती. आणि एवढ्या महाग साड्या मी जनरली म्हणजे उगाच कशाला घ्यायची ना, कारण आपल्याला बायकांना खूप हाऊस असते वेगवेगळ्या साड्या नेसायची वगैरे. तर एक आठवण राहावी म्हणून म्हैसूरला आल्यावर म्हणून मी साडी घेतलेली आहे. तर त्या शॉपमध्ये खरंच 1000 पासून स्टार्टिंग आहे. तर तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये साडी घेऊ शकता. शॉपचे डिटेल्स दाखवले होते म्हणजे मी व्हिडिओमध्ये. आणि इथे तुम्ही ऑटोने फिरा, एकदम जवळ आहे. आणि उबर ऑटो ट्राय करा, कारण चार्जेस एकदम मिनिमल असतात. जर लोकल ऑटोवाल्यांना विचारलं तर ते ऍक्च्युली डबल प्राइस सांगतात. बाकी खूप लिमिटेड स्पॉट्स आहेत आणि सगळे ठिकाणं जे असतात ती 5:30ला बंद होतं. तर तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तुम्हाला तिथे सगळीकडे 5:30 पर्यंतच फिरायचा ऑप्शन आहे. संध्याकाळी आम्ही आता मार्केटला गेलो होतो, पण आम्हाला तिथे सुद्धा एकदम अशी कमी लोक दिसले. म्हणजे आपल्या मुंबईच्या लोकांना गर्दी बघायची एवढी सवय असते ना की असं वाटतं की यार सगळं एवढं सामसूम काय संडे असून सुद्धा.
म्हणजे शॉपमध्ये पण काहीच गर्दी नव्हती, एकदम गिनेचिने लोक, रस्त्यावर पण एकदम कमी, शॉप पण कमी ओपन होते, संडे होते म्हणून बंद होते की माहित नाही, बट शॉपमध्ये तर अजिबातच गर्दी नव्हती, रस्त्यावर पण खूप कमी गर्दी होती. तर सगळं इथे बंद होतं संध्याकाळचं, त्यामुळे तुम्हाला जे काही फिरायचं ते सकाळपासून 5-5:30 पर्यंत एवढेच ऑप्शन्स आहेत. सो वी आर होपिंग की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी हा हेल्पफुल राहील जेव्हा तुम्ही कधी तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स कराल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेस्टिनेशन दिसेल तुम्हाला. हा व्हिडिओ तर मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. टिल देन लिव्ह लाईफ हॅपीली.